मायबाप रसिक प्रेक्षकांना आमचा दुसऱ्या वारीचा शाहीर मानाचा मुलगा पहिली वारी आम्ही पहिली वारी 1:07 मिनिटांनी संपवली होती। युट्यूबर बांधव सगळे आहेत, वारी जाईल उद्या, आता लाईव्ह मध्ये सुद्धा चालू आहे। गोवा घड्याळ बिड्याळ होतं का नव्हतं, पावणे 2 तास फक्त वारीच करत होता। तुम्ही वारीच करणार कारण लई दिवसात तुम्हाला वारी भेटली। आयोजन मानेंचं भेटलं, समोर आम्ही भेटलो। बुवा एवढी बुवा आल्यावर काय सांगितलं, आल्यावर आम्हाला भेटून काय सांगितलं बुवा, समाज साक्ष आहे, रंगमंचावरती तुम्ही शाहीर म्हणून उभे राहिला होता, भेटून काय सांगितलं,
कशी करायची काय केली आई जवळी अरे एखाद्याला 5ची बाजली असतीस ना बुवा तुझ्यापेक्षा चांगल्या शिवाय 4-5 दिला नसत्या अरे आई जवळी नाही बुवा जी पब्लिक होतीस ना घालवली काय बाऱ्या करतोस बुवा किती वर्ष बाऱ्या केल्या आणि लोकांना मी प्रत्येक गाण्यानंतर सांगतो बुवांचं घराण मोठं आहे तुमचं मोठं दिसतं काय वाचक मंडळी मोठी आहे बुवा वाचन फार आलं काढणार नव्हतो बोलणार सुद्धा नव्हतं तुम्हाला शब्द मुंबईत सुद्धा दिला होता म्हणून तुम्हीच सांगितलं होतं की इथे करायचं इथेच बोलायचं व मग सगळं इथेच घेऊन जा आणि ही सुद्धा बाहेर वेळेतच सगळे विषय एक विषय कटिंग बिटिंग नाही आम्हाला समजलं काय पण आम्ही तुमच्या प्रत्येक विषयाला उत्तर जरूर देऊ सगळ्यात पहिला बुवा प्रश्न तुम्ही सांगितलं आमच्या प्रश्नावरती तुम्ही बोलला की काय लिहिता विषय ग्रंथ आधार व प्रश्न कुठून विचारले जातात बुवा प्रश्न कुठून विचारले जातात पुराणातून ग्रंथातून अध्यात्मातून आणि साहित्यातून विचारले जातात याच्या पलीकडे जर तुझा कोण असेल कोणी असेल तुझा तो फक्त एकदा मला भेटो दुसरी गोष्ट बुवा तुम्ही प्रश्न सोडलाय अच्छा वारीला आम्हाला पैसे तरी येतात तुम्हाला चिंच तरी देऊ काय कारण बुवा आई बुवा घराला मी मगाशीच सांगितलं होतं प्रत्येक माय माऊल्याचा सन्मान करेल आणि त्या माय माऊला मान खाली घालायला लावलीस बुवा काय शब्द वापरले भारी 2 शब्द तोंडात घेतलेस आई पुढचं पण बोलायचं होतं ना रे काय ना घरी बुवा नका करू असं पहिली वारी आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे केली होती कारण आला होता भेटायला वाटलं नव्हतं जवळ यार खेटायला आम्हाला पण येतं काय करायला सगळं घोडी आणि बैल सगळं येतं मर्यादा आहे सगळं येतो तुमच्या सगळ्या विषयावर येतो आणि बारीशचा वेळ करतो टाइम लावा टाइम इज मनी सगळ्यात पहिला आमचा ज्या प्रश्नाचा खुलासा केला उत्तर 10 दान तर चुकीचं आहे 10 दान परत घेऊन या पुरावा असेल तर 22 तारखेला घेऊन या जाहीर सत्तेत तुमच्या वाचकासोबत तुमचा केला जाईल दुसरी गोष्ट तुमचा प्रश्न समाजाच्या माहितीसाठी तुम्ही सांगितलं असाल आम्ही सांगतो आपल्या कोकणात ऐका मायबाप आपल्या कोकणात होळी शिमगा जागर दिवाळी यासारखे काही सण आपल्याच आजूबाजूच्या इतर गावांपेक्षा 1 दिवस आधी साजरे केले जातात याचे कारण काय त्याच्या आधी आहे ना जरा बाय फोकस करा पॉइंट टू बी नोटेड एखाद्या कॅमेरावाल्या इथले 2 शब्द आहेत ना बुवा खोडते काय बुवा शब्द काय झाले शब्द ते खोडले बुवाने शब्द खोडले असू दे बुवा खाली टीप दिली या प्रश्नाचं उत्तर तेरसेचे भद्रेचे पौर्णिमेचे असे जर तरचे किंवा कोणीतरी मनाचे काल्पनिक सांगितलेले अथवा ऐकीव तर्क वितर्कांचे न सांगता शास्त्रोक्त आणि पौराणिक कथात्मक स्वरूपात ग्रंथाद्वारे सांगावे बुवा हे जे खाली तुम्ही टीप लिहिलीत ना टीप ओ टीप तुमचं टिप बाळासाहेब तुम्ही खाली आहे ना आम्ही टीप ऐका टीप काय लिहिली टीप प्रश्नात काय विचारतायत होळी शिमगा आणि दिवाळी चला होळी आणि शिमगा एकच सण बरोबर ना गावकरी पालखी नाचवतात ना होळीकोत्सव असतो होळी पेटवल्या जाते पालखी नाचवल्या जाते पुढे लिहित आहेत दिवाळी आणि खाली टीप मध्ये काय लिहित आहेत तेरसेचे भद्रेचे आणि पौर्णिमेचे आता मला सांगा दिवाळी तेरशे येते जरा बोला यार तुम्ही लोक दिवाळी तेरशे दिवाळी पौर्णिमे दिवाळी भद्रे अरे येड्या भद्रेत फक्त शिमगा पौर्णिमेत शिमगा याचा प्रश्न बदला नंतर 22ला
बाजला सुपडा साहेब व काय म्हणाले सुपडा शॉट गोवा जातीबद्ध क्रिकेटर आहे. टेनिस क्रिकेट विश्वात विजयभाई नाव युट्यूबला सर्च कर आणि माझा संघ सर्च कर. साई नवलाई आंबवली आणि मुंबईमध्ये कर रॉयल पॅकर भांडू जातीबद्ध टेनिस क्रिकेटर आहे. तुझा सुकला नाही गोवा, तुला अल्टी पलटी झोपून बिपून करू पण नको नको. आज माझी माय माऊली बसले गोवा. आणि पहिल्या वारी तुम्हाला शब्द दिला होता की जर अख्ख्या 4 गाण्यामध्ये मेला शब्द आला तरी तुम्ही सांगा. आम्ही नाही, तुम्ही आईपर्यंत गेलात मग अशी बोलत नाही 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 आमच्या वास्तवाला म्हणतात नाही घरापर्यंत नाही यायचं. घरापर्यंत काय झालं गोवा तंतरली बुवा एवढी जर बारी करायची होती ना मग तेव्हा सांगायचं तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, आम्ही आमच्या पद्धतीत केली असती. वयाची साल वांग्याला लावून कुठेतरी नाही जमत बुवा. बारी तर बारीच करायची होती, आता बारीच करू आम्ही सुद्धा. पण तरीही सांगतोय, समाजाला सांगतोय, तुम्हाला आता सांगण्यासारखं वाटतच नाही. कारण तुम्ही जे पहिले 3-4 शब्द केलेत ना आई बी काय आणि आय तो शब्द कम्प्लीट करा बुवा. जरा युट्यूबला गेलाय तुमचे 3-4 जर युट्यूबर वाले असतील तर 10-15 माझे पण युट्यूबर वाले आले ना बारी नक्की जाय, समाजापर्यंत बारी जाय. वा तुमच्या प्रश्नाचं उत्तर पटलं तर घ्या. पण वाचक मंडळी आमच्याकडे सुद्धा आहे. फक्त तुमच्या प्रश्नाचा खुलासा करतोय. मी म्हणत नाही तुमचं उत्तर आम्ही 100% देतोय. व तुमचा प्रश्न काय होता? आपल्या कोकणात होळी, शिमगा, जागर, दिवाळी यासारखे सण इतर गावांपेक्षा 1 दिवस आधी साजरे केले जातात. याचं कारण काय? आमच्या वाचनात गेलेली ही माहिती आहे बुवा. ग्रंथाचा आधार तुम्हाला जरूर देऊ. शंकर पार्वती सारीपाट खेळत असताना सारीपाट खेळत असताना शंकर सारीपाटामध्ये हरले. शंकरदेव सारीपाटामध्ये हरले. त्यावेळी शंकराने पार्वतीला वचन दिलं होतं की हे पार्वती, या धर्तीवरती माझ्या नावाने येणारे कोणतेही सण असतील, ज्या सणामध्ये मी येतो ते कोणतेही सण असतील, ते सण इथून पुढे इतर गावामध्ये 1 दिवस माझ्या सणांच्या आधी येतील. आम्ही फक्त खुलासा केला. आम्ही म्हणत की उत्तर आमचं पटवणंच. तुम्ही जर पटवण्याचे दिसत नाही, पटवायचं असतं ना तर पहिल्या वारीचं पटवणं झालं असतं. फक्त हे उत्तर आम्ही दिलंय. आणि जो तुमचा प्रश्न आहे जरूर 22 तारखेला तुमच्या प्रश्नाचा जो काय पुरावा असेल त्या पुराव्यानिशी प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. आलेलं पारितोषिक सुमित सावंत, गाव वाशी देवरुख भजनीबुवा यांच्या माध्यमातून 500 रुपये आले. श्री दिनेश झगडे उपसरपंच आंबवली दादांच्या माध्यमातून 500 रुपये आले. श्री विजय चाचे, श्री नवराई नवरत नाट्य मंडळाच्या याच्या माध्यमातून 200 रुपये आले. सर्व बक्षीस दात्यांचं आम्ही श्री दुर्गा नवलाई नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. जरा तुमच्याकडे गोवा बाकीचा सोडतो. चला बोललो येतो तुमच्या एका विषयावर. आणि आजकाल लई जाते सगळीकडे होतोय. अरे नमान आणि वाजीव. अरे तुमच्या बापाला जमलं होतं काय नमन ही लोककला आहे. नमन लोककला. किती लोकांना नमन आवडत असेल टाळ्या वाजवा. अरे नमन काय गुळखोबरा आहे बुवा. नमन गुळखोबरा आहे. आणि बुवा अवी अनिल कला मंच, अवी अनिल कला मंच, या कला मंचाच्या नावाने तू काय करतोस? तमाशा करतो का? हो ह्याचं पण नमन. पण फरक आहे. अरे जातीवंत नमन कलाकार इथं जाग्यावर उभा आहे. आणि हे जे कलाकार आहेत ना, कलाकार यांनी स्वतःच्या जीवावर या नमन केलेला 4 नमनाची दुसरी बाजू सांगतो. नमन तू करतोस नमन पोरी घेऊ
अरे नमनाचा गाभा काय? नमन पुरुष पात्री नमन असावं आणि त्याने स्त्री पात्राचा वेश करावा आणि पुरुष पात्री अभिनय करावा. हे नमन आहे बुवा. बोलणार होतो बुवा, पण आलो तर तो नमनापर्यंत आला. आणि नमनाचं आम्हाला सांगू नकोस, कारण माझं देऊळ देवाधिकांचं शहर देवरूप आता अपभ्रंश झालाय. देवरूप 32 खेड्याची माती माझी सोळजाई, तिचं हे शहर देवरूप आणि माझ्या देवरूप हे नमन कलेचं माहेर आहे. आज माझ्या नमन कलेतील सुप्रसिद्ध शाहीर मला कीबोर्डची साथ करतो. सुप्रसिद्ध ऍक्टोबॅड मास्टर मला ऍक्टोबॅडचा साथ करतो. आणि बोला नमन नमन सांगतो नमन. अरे याच नमनानं आम्हाला 7 समुद्र पार केलंय. आणि आम्हाला नव्हे अरे या लोककलेला नेलंय व तुला सुद्धा चांगलंच माहिती असेल. अरे परवा कोकण सुपरचा कार्यक्रम झाला. तुझ्यासारखे कैक शाहीर होते, कैक. पण बाजीपुरी मारली माहितीये. बाकीचे शाहीर वाईट नाही केलं, मी त्यांना बिलकुल नाही बोलणार. सगळे माझ्या मोठ्या भावासारखे ते गुरुसारखे. पण नमन बोललास म्हणून सांगतो, कोण नाचाचं गायला, कोण वैयक्तिक गाणं गायला, कोण आगमनाचं गायला, पण नमन सांगतो नमन. अरे 7 समुद्र पार ब्राझील देशामध्ये, 7 समुद्र पार ब्राझील देशामध्ये ज्या गवळणीच्या सॉंग वरती रील व्हायरल झाली, ती रील माझ्या श्री नवलाई नवयक नाट्य नमन मंडळाची होती. आणि गायक माझा ओंकार करणार होता. व हे नमन, हे नमन आणि ही नमनाची ताकद. आणि परवा अख्खा हॉल आहे ना, शृंगारे नारे नटली. अरे तुझ्याकडे नाचतात ना पोरी, त्या पण नाचत होत्या. शृंगार नार नटली. व हे नमन, हे नमन. असं नाही ना म्हणून नुसतं आलास लय आला पण बिना पण लावलं असेल. व लय शेर लावले, बरेच लावलेच. व युट्यूबला जाऊ द्या. पण आमचे प्रिय व्यक्ती बुवा बुवा हा रसिक आहे, जाणकार रसिक. अरे वडिलांच्या समान आहे, गुरुवर्य समान आहे. बुवा लोकांना वातावरण पण आवडते. ऐकली तर तूच मान्य केलीस, कारण तू येण्या स्केल मध्ये प्लीज जरा बसा. कसं काय म्हणाले? अरे उडव. अरे येड्या घालवा लागेल. आताच भेटलाय लगेच तुला. आता पाडे असतात, पाडे यांना काय करतात भादव्या. अरे बाबा आताच भेटलायस, आता कसा उडव? पुढे भादव्या तुला. तुम्ही बोला ना युट्यूबला टाकाल पाण्याने बोलले म्हणून, तर आमचे 4 ते सोडून बोलले बघताय. जरा 2 मिनिटं बुवा ऐकू, रसिक प्रेक्षक काय म्हणताय. आमच्या कोरडे गावातर्फे तुम्ही देवरूपर्ण इथे
आपली कोकणची प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात बसणारी कला तिला वेगळ्या पद्धतीने जे मांडणी करतात आणि ही मांडणी कायम करत चला. कला ही सुधारली पाहिजे. त्यात प्रत्येक व्यवस्थेतनं काहीतरी आपण निर्णय लागतो. तुमच्या भाषेतनं बरंचसं काय मी ऐकत होतो की आपण जरी नाच करत असलो तरी नाच म्हणजे एक प्रबोधन आहे आणि प्रबोधनात्मक आपण वागलं पाहिजे आणि तसं तुमच्यातनं आढळलं. त्यामुळे माझ्या विशेष शुभेच्छा तुम्हाला. आणि हे कार्यक्रम करत असतो कोकण जिवंत आहे हे भारताला कळतं. कोकण जिवंत आहे हा भारताला कळतो आणि इथे माझा शेती करणारा माणूस हा जगावर झेंडा घेऊन उभा असतो. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्हा मंडळाला माझ्याकडनं छोटीशी देणगी. आणि विशेष म्हणजे तुमची जी टीम आहे कलेची थोडासा कलाकार गुणमान घेऊन असतं ती एवढी सुंदर आहे आणि त्या सुंदर केलेसाठी ढोलक पोचतो आहे ना ते जरा तुकडा दादराचा तुकडा वाजव बघा ही कलाकाराची जाण असते. अरे विश्वकर्माचं वरदान आहे. बुवा असेच नाही ना बुवा विश्वकर्माचं वरदान आहे. तुला नमन बुवा दाखवले एकदा कोकण बहार आले जरा माहित नमान पुन्हा आहे बुवा शिमगा पण घे शिमगा. तुझा प्रश्न दाखव. अरे मिलियन मध्ये गाणं गेलं. बरोबर शिटाव जरा कोकण भरले. पहिल्यांदा सांगणं एकच आहे मी तुमच्यापेक्षा मोठा कलाकार नाही पण मी आमचे शाहीर यांची इच्छा आहे तुम्ही गाणं करा. चरणाशी येतो आई आशीर्वाद घ्यायला भक्त तुझा होळी उत्सवाला. सर्वांनी ऐकलंय का गाणं? बदलले शिमगाया सणाला आज लागली आई तुझे रूप पाहण्याला. देव माझा एक वर्ष नाही तो भेटिला आनंद लागाव आनंद देतो पालखीला.
मगाशी म्हणाला की हे नमन नाही. अरे हे नमन नाही बुवा, म्हटलं दाखवलं नमन आणि शिमगा. काय म्हणाले मग माहिती कशी बुवा, नमनासारखं लिहिलंय हो गण. काय अरे गणा तुझ्या रूप लपाहून लाजली शुक्राची चांदणी. हो लेखणी स्वतःची आहे रे, लय लोकांना देतो आम्ही. नमनात देतोच देतो, नाचात पण बऱ्याच जमाना देतो, तुझ्यासारख्याला पण देतो. हे तुम्हाला सुद्धा माहितीये बुवा. अरे निर्गुण निराकार, निर्गुण निराकार, आकार उकार मकार असा तो नाद ब्रह्म ओंकार श्री गणेश. काय बोललास मागाशी बोल माहिती. अरे जरा असे शब्द आकार उकार मकार ओंकार श्री गणेश. अरे त्याचं रूप फक्त उंदरावरून स्वारी येताना फक्त हल्ली होती स्वारी. गणपती बाप्पा पडले होते, चंद्र हसला होता. अरे आयुष्यभराचा डाग लागला त्या चंद्राला. त्याच चंद्राच्या बाजूला असते ना रे चांदणी. चांदणी कुठे असते, चांदणी कुठे असते. अरे जर आपण ही धरणी माय इतका सारा शृंगार करून हिरवा हिरवा शालू नेसून त्याच्यासाठी नटते. पानं फुलं वृक्षवल्ली बहरून जातात. आनंदाचा श्रावण भाद्रपद चालू होतो आणि अशा गणाला या पृथ्वीधरावर येता येता ती शुक्राची चांदणी त्याच्या रूपाला पाहून लाजेल की नाही लाजेल. अरे श्री गणेशापेक्षा कोणाचं रूप सुंदर आहे. अरे सगुण निर्गुण निराकार आहे. वा या आता भागाला भाग बुवा हे बघ. अरे नंतर बुवाला रागेल म्हणे बारीक गाणं दिलं बघा बुवा, हे रसिकांचं प्रेम आहे बुवा. आणि आम्ही दिलं नसतं, पण आवर्जून सांगतो युट्यूबवर फोकस करा. नवरात्रीमध्ये 2 बाऱ्या बुकिंग झाले. बुवा नाही हे नाही का परत 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 काहीतरी भाषा रे प्लीज प्लीज हे नाही हे नाही हे नाही याच आहे. हे मिळलं 22 लाख, पण सांगितलं वेगळं आणि कर्तव्य वेगळं ना, म्हणून यावं लागलं. काय म्हणते बुवा. हो ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. आम्ही तिथूनच आलो जिथून तुम्ही गेला. कदाचित तुमच्या पुढे आम्ही आलो होतो, पण तुमची वाट बघत बघत थांबलो. आम्हाला काय माहिती कासव एवढं चतुर असेल. पण बुवा कौशल सुर्वे कुठं भाव हात दाखवून युट्यूबवर असेल. आवर्जून लांजामध्ये मुंबईमध्ये ऑक्टोबरमध्ये शुभारंभाचा कार्यक्रम दादा श्री नवलाई नवीन नाट्य मंडळाचा शुभारंभाचा कार्यक्रम ऑक्टोबरमध्ये लागलाय. ज्या दिवशी कार्यक्रम लागेल हॉलमध्ये विनामूल्य शूटिंग करायची जबाबदारी माझी. कौशल सुर्वे दादाच्या माध्यमातून जो गोड आवाज ऐकला माझ्या घराण्याचा शाही आवर्जून येतोय परत त्याच मुद्द्यावर. नवरात्रीमध्ये परत हे दोघं असतील आणि मी इथे बसलेला असेल. हे दोन शाहीर असतील, आवाज ऐकले असेल. वर स्केल स्केल ती पण स्केल बघ एक वरची आणि ही पण बघ खालची वरची दोन्ही पण बघ. कारण तो आई जवळीपर्यंत गेला होता. आता फक्त एक स्केल वर. पुन्हा एकदा या गाण्याच्या वन्समोर साठी वन्समोर साठी बघा हे रसिकांकडून आले, आमच्याकडून नाहीये. माझा सिद्धेश्वरीसाठी एकदा जोरदार टाळ्या होता. गाणं होऊ द्या एकदा वन्स
तुझे रूप पाहण्याला देव माझा एक वर्ष तो भेटिला आनंद खांदा देतो पाठीला. धन्यवाद दर्शक. आज या ठिकाणी खरोखर शक्ती दुधाचा लिंगी सामना आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आमचे मित्र असतील माने साहेब यांच्या निर्मिती हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमचे मित्र पाताडे साहेब आणि बने साहेब आणि प्रतिस्पर्धी बुवा गारटे साहेब यांचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. माझा फक्त एकच हेतू आहे, मी तर संगीतकार म्हणून आलो बरोबर ना. पब्लिकची फरमाईश आहे त्यानिमित्तानं गाणं मी गातोय. बुवा तुम्ही वेगळा काय अर्थ घेऊ नका यामध्ये. चरणाशी तू आई आशीर्वाद खायला भक्त तुझा तल्लीन होतो होळी उत्सवा कोकण बहरले शिमगाया सणाला लागली या कार्यक्रमासाठी उपस्थित माझ्या अंबोली गावातून उद्योजक राजेंद्रजी सावंत तसेच श्री नवलाई सावंत सर्व्हिस आणि मंडप डेकोरेटर याचे मालक ऋषिकेश सावंत हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी माझ्या नाच मंडळाच्या माध्यमातून त्यांनाही सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. असंख्य लोक इथे उपस्थित आहेत. माझ्या परचुरी गावातील अक्षय भुवन सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांची सुद्धा शाखा कधी कधी आमच्याकडे असते. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. चला फार कमी वेळामध्येच बुवांना सुद्धा दुसऱ्या वारीसाठी वेळ देऊया. तुम्ही सुद्धा तुमचं सुद्धा मनोरंजन नक्कीच करू, पण शब्दांची मर्यादा राखूनच तुमची आम्ही मनोरंजन करू. तत्पूर्वी फक्त बुवांचं गट सवण पासून सगळं आणलं होतं, पण बुवाचा वेळ नाहीये कारण आम्ही ऑलरेडी इथे 15 मिनिटं घेतली. पण तुमचा गट आता बुवा तुम्ही आमचा गट म्हणाला, आम्ही काय म्हणत नाही. कटिंग बिटिंग नाही, ती चाय बी नसते आपल्याकडे. मी तुमच्या गण्याचा विषय त्या विषयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. उत्तर बित्तर पण आम्ही म्हणत नाही, पण तुमच्या विषयाला विषय देतोय. लावलं जरा चाल. अरे ही ओरिजिनल चाल आणि हिलाच किंमत होता. हो एकदा परत
द्या आणि ही वरची ओरिजिनल गा बघू हे सरगम फक्त गा एकदा आणि याच स्किलला गा. कभी हाँ कभी ना हम करते रहे, देखते देखते क्या हो गया. काय म्हणायचं बघा. तुई तुई नाच यावे तुझ्यावर माझ्या कधी सांगरे गणा दुनिया गणराज यावे रंग भरा चतुर्थी सणाला तुम्ही दर्शन द्या. आता बुवांची गवळण गाणापर्यंत पण होत्या, गाणापर्यंत पण बुवा मीटर मध्ये होते म्हणजे टॉवरला रेंज येत होती. पण गवळणीकडे जसे आले तसे बुवा काही जोर लावला नाही. काय उडवायची ना. अरे मी नाही बुवा विचारत होती ना. खर्चावायची ना बुवा गवळण लावली. गवळण काय गवळण होती. हिला हर्षीच नाही रे दांडू हंडीत घालायचं हाय रे. आई जवळीन साऱ्या जणांची साडी फुलेली हाय रे. ही शाहीर नाही पण शब्द आणि लेखणी इथून येतात. इथून वा 9 लाख गाई गुरांचा मालक श्रीकृष्ण भगवान. 9 लाख गाई गुरांचा मालक श्रीकृष्ण भगवान. नंद यशोदेचा बाळ. अरे येड्या इकडं आमच्याकडे ते सांगायचं ना की हिला अशीच सोडायची नाही रे. दांडू हंडीत घालायचं आहे रे. आई जवळीनं साऱ्या जणांची चाडी ती लावलेली आहे रे. अरे येड्या मी कशाला तुझी चाडी लावली. वरून शिकवून जरा वाचा. अरे तू काय येडं वाकडं केलंच नाही. तू आम्हाला पोरांना त्रास दिलाच नाही. तुझी चाडी लावीन काय. तुम्ही सांगा तुम्ही एखाद्याची चाडी उगाच लावाल काय. नाही लावणार ना. आणि वरून म्हणतो दांडू हंडीत घालायचा आहे. अरे एवढा दांडू घालायची हौस होती ना तुझ्या घरात काय हंडी नव्हत्या. अरे मग तुझ्या आईकडे किती हंडी होत्या. पहिल्या तिकडे घाल तिकडच्या झाल्या या आमच्याकडे 16,108 गोपिका आहेत. अशा सोडतील तुला. वाय आई जवळीनं साऱ्या जणांची कसं येतं तुला बघ.
साडी लिहिली आहे रे बुवा. आणि ऐक तुझ्या गवळणीचा प्रत्येक शब्द तसं बघायला गेलं तुझी गवळण कुठे फिरते माहितीये बुवा. तुझी गवळण मगाशीच सांगितलं होतं आमच्याशी बोलताना आम्हाला बोलताना तुम्ही स्त्री वाचकच या पुरुषात तुम्ही पुरुषाचीच बाजू मांडायची होती हरकत नाही बुवा. पण तुम्ही जरा बघितलं गरम करायला काय म्हणले गरम बुवा झाला असेल नरम येतो तिकडं. फक्त आता तुमचे शब्द होते बुवा आणि खाली आमचे शब्द होते. मगाशी तुम्ही वर गेला होता आता तुम्ही खाली आम्ही ऐका शब्द ऐकायला जाऊ देत बुवा ना नाही तर मंदिर काहीतरीच निवडली बुवा काहीतरीच नाही. हे सगळं एवढं तुझ्या घरापर्यंत जातं कारण 9 लाख गाई गुरांचा मालक तू आहेस. तुझ्या घरी सुद्धा हंडी आहे की नाही तुझ्याकडे पण माहिती आहे एवढी हंडी आहे एखादी हंडी फुटली असेल एखादी हंडी त्या घरात जरा फुटली विषयावर फक्त बघ बुवा विषय तुझ्या हातात गावणार नाही र कोण म्हणते म्हणतो अशीच सोडायची नाही रे. अरे येडा आहेस बुवा येडा आहेस. अरे काय ऐसा करताय तू बुवा येडा आहेस तू बुवा. अरे तुला अशीच सोडणार नाही रे. अरे राधाय मी तुझ्यापेक्षा मोठी आहे 14 वर्षा. शेवटी तू जरी जवळ आलास तरी मीच तुला प्रेमाने जवळ घेतला ना बरोबर ना. अरे तुम्ही पण प्रेम केला असाल लगेच जवळ घेते काय. अरे लाट मारी लाट लय खर्च करावा लोकांनी इस्टेटी नाही गेले हा सांगतोय मला अशीच सोडायची नाही रे. बघ कशी सोडतो पुढी तुझ्या हातात गावणार नाही र तुझ्या घरात हंडी नाही र. मग जाय जवळी घर प्रेमानं मग जाय जवळी घर प्रेमानं चाट तिच्या हंडीची साईड. आई जवळीला चाडी लावली ना का चाडी लावली तू दांडू हंडीत घालायला आलास. अरे मग जा ना जा आई जवळीनं धर प्रियमान काय हंडी घराला ना हंडी धर प्रियमान चाट तुझ्या हंडीची सायर तुझ्या घरात आहे ना हंडी सायाले असेल लोण्याला चाट बुवा नका करू. मगाशी सांगितलं होतं खाली जाणार नाही वाकडा तिकडे जाणार नाही. बापूस माळकरी आहे 46 वर्ष वारी करतो पंढरपूरची तीच गाडी आणली होती तसा चालवतो. पण मगाशी भेटलात ना त्याच्यानंतर इथं भेटलात आता तुम्हाला खेळतो बघा कसा बुवा. आम्हा जरा सिद्धी सुधीर माने आमच्या ताईंच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला बुवांकडे भरपूर आलो आता फक्त 2-3च विषय देतो जसे मगाशी म्हणाले. हा सुद्धा विषय समाज प्रबोधनाचा आहे ग्रंथाचा विषय आहे शास्त्राला धरून विषय बुवा थोडस लक्ष द्या. साधा विषय वाळ्या कोल्याची कथा सांगतोय आम्ही की वाळ्या कोली असा होता दरोडेखोर 1 नंबरचा वासाडा बरोबर ना. त्या हाड राणा लुटायचा खून करायचा लोकांकडचं सोनं नाणं घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्या घराचा उदरनिर्वाह करायचा. पण घरच्यांना वाटायचं की माझा नवरा काहीतरी चांगलं कुठेतरी कमवून येतो असा नव्हता कारण हा वासना होता.
तो कसा कमवायचा हे चोऱ्या माऱ्या खून लूट माऱ्या असं करून त्याच्यामध्ये पुरुष असायचे महिला असायच्या सगळे असायचे गरीब श्रीमंत सगळ्यांनाच लुटायचा विषय एवढाच आहे साधा आणि सोपा आहे एकही शब्द बुवा तुझ्यापर्यंत जाणार नाही पण घेतला असतं तुझ्यापर्यंत आहे नाही तर गाणं शास्त्राकडे आहे बुवा परत म्हणू नका की काय लिवलं आता नीट ऐका बुवा तुझा मोठेपणा इथे कधी जाणार नाही मारू नको बडाई हा तुला असं सोडणार नाही समजू मला नका तू साधी भोळी मी मागे सरणार नाही आणि तुझी मुंगी वाजवल्याशिवाय या पूर्णिमाळीतून मी कधी जाणार नाही ऐकावी कथा बुवा आता म्हणाल कॉपी करतो आम्ही असं नाही म्हणणार बुवा हा गाल बुवा इथं याद बुवा या सेला याद हा गाल हे गाल हा गाल बुवा स्टेप मध्ये याद काय ऐकावी कथा आम्ही सांगतो आता अशा एका वसाड्याची अशा एका वसाड्याची न ध्यान देऊनी कान लावूनी त्या वाळ्या कोळ्याची मन देऊनी कान लावूनी त्या वाळ्या कोळ्याची ऐकावी कथा आम्ही सांगतो आता ऐकावी कथा आम्ही सांगतो आता अशा एका वसाड्याची अशा एका वसाड्याची ध्यान देऊनी कान लावूनी त्या वाळ्या कोळ्याची ध्यान देऊनी कान लावूनी त्या वाळ्या कोळ्याची होता दूर राक्षस भर होती होतो वाटेवर होतो माझ्या चिंतेसाठी होती तुला गरोडे घोरा काय त्याची कथा मला नाही माहित काय त्याची कथा मला नाही माहित नाही ओळखत त्याला कुणी नाही ओळखत त्याला कुणी कान लावूनी त्या वाळ्या कोळ्याची कान देऊनी कान लावूनी त्या वाळ्या कोळ्याची खाली पण आहे पण आता तेवढा वेळ नाही सगळ्यांना जायचं चला त्यांना सुद्धा जायचं आहे आम्हाला सुद्धा जायचं सगळ्यांची काळजी केली पाहिजे त्यांना सुद्धा वारी मिळू दे पण बुवा पब्लिक ठेवलंय बघा सांगितलं होतं पब्लिक ठेवा अरे ऐक तू परत येऊन नको चालू केलंस ना ऐक बुवा
ऐका मग अशी का दादानी माझ्या वडिलांच्या जागेवरती ते होते, त्यांनी 2 शब्द त्यांच्या माध्यमातून सुद्धा सांगितले. वा समाजाला द्यायचं असतं, आम्ही दिलंय, नमनामधून पण दिलंय. आजी माझा राधेचा डायलॉग आहे ना, वा वंशच असतो. हे कलियुग आहे, वा कलियुग. इथं बरीचशी युवा पिढी आहे, वा ही कलियुग, ही पिढी व्यसनाधीन होत चालली. ही पिढी मुंबईकरांची फॅशन माझी गावातली मुलं सुद्धा बघून लागली. कारण मुंबईमध्ये त्यांचे आई वडील कुठे ना कुठे काही ना काही कमवत असतात. लक्षात घ्या, घेऊन जा युट्यूबच्या माध्यमातून, पण तुमचे आई वडील ते कष्ट करत असतात. दिवसभर 8-10 तास लोकांच्या राबता, त्याच्यानंतर घरी दिवसभराचा रोज आणतात. आणि हे आजकालचे कार्टे काय करतात, त्याच्यातलेच घेतात, तिकडे तिकडे खर्च करत बसतात. काही व्यसनात जातात, काही फॅशनीत जातात. असं करू नका. समाजाला विषय द्यायचा आहे म्हणून विषय घेतोय की ही पिढी या व्यसनात अडकून आता गंभीर गुन्ह्यात अडकायला लागली. परवा सीजीएफचं बघितलं असं आंदोलन झालं. पोलीस वाला सांगतोय की काय करीन, जर आंदोलनामध्ये सहभाग घेतात ना तर 50 ग्राम पावडर तुझ्या खिशात टाकेल. कायमचे बघा, युवा पिढी लक्षात ठेवा. एखादा कदम कुठेतरी सांगेल की जा माझ्यासाठी काहीतरी कराल, आयुष्यभर तुमच्या घरच्यांनाच खेळायचं आहे. कोण कोर्ट कचेरीपर्यंत पोहोचत नाही, कोण माहिती तुमच्यासाठी येणार नाही, कुठला आमदार खासदार कोण येत नाही. फक्त जोपर्यंत त्याचं काम करा तोपर्यंत सगळे ठीक. म्हणून समाजाला विषय देतोय की तुम्हाला त्याला याच्यात काहीच माहिती नसतं, त्या आईला काहीच माहिती नसतं की माझी मुलं की माझी बेडी पोकडं आता यात आले. काय दिसतात 10वी-12वीला पोरं एवढी आता यात आले. गराडी बुवा बघा, बने बुवांची लेखणी आहे, मागे सांगितलं बघा लेखणी कशी आहे, नुसती लेखणी आहे, अख्ख्या विषयाची आखणी आहे. व 4 वाजले. आई बापाला दीड माझ पोकरू उठी काय करता त्यांना सारी चिंता नकास खोट करू नशाही कशाला रोग जीवाला नका जीवनाचा नाश करू हुरहुर मनाला आई बापाला
मध्यभागात एक बॅनर आला होता, आरपार आरपार नको. कारण कारण या लांजामध्ये आणि आज या वर्षी शुभारंभामध्ये ज्या शाहिरानं आमच्या बंधूंच्या एका शब्दाला होकार दिला, दादा जरा लक्ष द्या. 2 दिवस हे मधले दिवस आहेत. काही दिवसांना सगळ्यांना गावी दादा जरा शिट्टी करतोय. काही दिवसानंतर सगळ्यांना गणपतीसाठी गावी यायचं आहे. तरी सुद्धा मी मगाचपासून तुम्हाला सांगतोय ही वारी आहे आणि ही वारी अशी व्हावी ही मला वाटतं भुवनची इच्छा होती. कदाचित परत एकदा सांगतोय, दादा आवाज आहे ना, मान मोठा जे असेल तर कायमस्वरूपी हृदयात सुद्धा तेवढंच मोठं असेल. कारण मी आता सुद्धा सांगितलं की आयोजकाच्या एका शब्दावरती गणपती द्यायचा आहे, तरी सुद्धा 2 दिवस ते आज आले संपूर्ण संच घेऊन आले. खूप सुंदर त्यांनी सुद्धा वारी केली आणि त्यांनी वारी ठेवली म्हणून आम्हाला पण कुठेतरी असं जोश आला तर वागं वाटलं. कारण ही जोडी टिकली पाहिजे, ही जोडी टिकली पाहिजे. कारण टक्कर देणार आहेत ना, टक्कर तोडीस तोड असावे, नाही तर काय एकटे येणार लांबलं टक्कर देणार, समोरचा पलटी होणार, घरात जाणार, टांगा पलटी घोडे बसणार नाही बुवा. आपण पण एकाच टांग्यानं चालायचं बुवा, एकाच टांग्यातून हरकत नाही. झाला आता गाडी नको पण कारण गोवान सुद्धा आम्ही बरोबर 25 मिनिटं घेतले, 45 मिनिटं झाले. दुसऱ्या वारीचा वेळ गोवान सुद्धा पुरेपूर देऊया आणि सगळ्यांनी आवडते गोवानची सुद्धा वारी बघा, कारण येथील गोवा पण ज्यांनी आयोजन दिलं या गावामध्ये पुन्हा एकदा एक मातबर शाहिरांसमोर आम्हालाही शाहिरी सवाल जवाब देताना त्यांच्या सोबत येताना त्यांना जवळ बघताना आम्हाला सुद्धा आज घडून आलं. आणि हे सगळं घडवलं त्यांनी या माझ्या 2 बंधूंसाठी, सुधीर माने आणि संदीप माने आणि त्यांच्या आई वडील आणि या माने बरोबरीसाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. आमच्या माध्यमातून जी वेडी वाकडी 4 ओळीची कविता असेल म्हणा, एखादं गाणं असेल म्हणा, पण आम्ही आमच्या माध्यमातून, आमच्या मंचाच्या माध्यमातून आम्ही या कुटुंबासाठी 2 शब्द आपल्या समोर ठेवतो. लक्ष असू द्या. आणि यानंतर फरमाईश शृंगार नारळी होईल आमची वारी संभव. सुख शांती सदा लाभू दे, हीच प्रार्थना देवाला. सुख शांती सदा लाभू दे, हीच प्रार्थना देवाला. सदा सुखी ठेव देवा या मने कुटुंबाला. सदा सुखी ठेव देवा या मने कुटुंबाला. देवाला सुख शांती सदा लाभू दे.
उपस्थित सर्व मायबाप सिंहाचं, माझ्या युट्यूबर बांधवांचं आणि माझ्या प्रतिस्पर्धी शाहीर यांचं घराणं, त्यांची आजची शाखा घराण्याची शाखा आहे, त्यांची वस्ताद मंडळी, त्यांची शिष्य मंडळी कोण आली असतील, अनावधानानं माझ्याकडून, माझ्या त्या मंचाकडून कोणताही अपशब्द केला असेल, कोणताही शब्द असा जर कुठे इकडे तिकडे आपल्याला वाटला असेल तर ती आमची चुरबुर समजा, ती आमची आम्हाला परत द्या. आणि मायबाप रसिका, जे चांगलं दिलंय जरूर घेऊन जा, पण ही वारी जरूर युट्यूबला जाईल, सगळी लोक आवर्जून पाहतील अशी मी सुद्धा अपेक्षा करतो. मुलाला दुसऱ्या वारी सुद्धा शुभेच्छा देतो. आणि मागाशी मी सगळ्यांनी सांगितलं होतं, आम्ही थांबवलं होतं, बुवा सुद्धा त्यांची सुद्धा खूप नमनच्या माध्यमातून होतात, त्यांनाही पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पण खरोखर ज्या गाण्यानं, माझ्या नवलाई नवयोगच्या ज्या गाण्यानं त्या जगाला वेळ लावलंय, कोकणाला तर वेळ लावलंय, पण प्रत्येक नवीन उगवणाऱ्या शब्दाला पण वेळ लावलंय, तेच गाणं एकदा फक्त मुखडाच शृंगार नाव नटली गवळ्याची सुंदरी. शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी, शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी, रूप मोहनिया जाते मदनाची मंजिरी, रूप मोहनिया जाते मदनाची मंजिरी. बोल श्री गणपती गजानन.